जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SPS इन्फो यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, 2023साठी देवी शंकर अवस्थी सन्मान कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे निशांत. निशांत नावाची व्यक्ती आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर यातील काही मुद्दे लक्षात ठेवा. हा पुरस्कार बघा त्यांच्या कविता पाठक आलोचना पुस्तकासाठी देण्यात आला आहे. मुळात हा पुरस्कार एक तरुण समीक्षकाला त्याच्या हिंदी समीक्षेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल दिला जातो. 1995मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न आहे, अलीकडे कोणी एकमताने AI वर पहिला जागतिक ठराव स्वीकारला आहे? तर उत्तर आहे संयुक्त राष्ट्र महासभा. यानंतर आपला तिसरा प्रश्न, इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024मध्ये 2 सुवर्ण पदके कोणी जिंकली आहे? तर उत्तर आहे नाहीद दिवेचा, जे की महाराष्ट्राचा खेळाडू आहे. यानंतरचा आपला चौथा प्रश्न, फेब्रुवारी 2024मध्ये कोणता देश भारताचा 5वा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार बनला आहे? तर उत्तर आहे व्हेनेझुएला. यानंतर आपला पाचवा प्रश्न, अलीकडेच कोणत्या संघाने IPLच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या आहेत? तर उत्तर आहे सनरायझर्स हैदराबाद. यानंतर आपला 6वा प्रश्न, अलीकडेच थिम्पू भूतान येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेचे उद्घाटन कोणी केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नरेंद्र मोदी. 7वा प्रश्न, ब्रँडच्या फायनान्स अहवालानुसार 2024 रिकामी जागा हा जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड बनला आहे. तर ब्रँडच्या फायनान्स अहवालानुसार 2024 LIC हा जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड बनला आहे. तर इथे LICची स्थापना कधी झाली ते पहा. LICची स्थापना झाली आहे 1 सप्टेंबर 1956मध्ये. याचे मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि अध्यक्ष आहे सिद्धार्थ मोहंती. यानंतरचा आपला 8वा प्रश्न, एव्हरीडे बॅटरीने अलीकडेच कोणाला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर आहे नीरज चोप्रा. यानंतरचा आपला 10वा प्रश्न, सौमेंदू बागची यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे इराक. यानंतरचा आपला 10वा प्रश्न, फुल बहादूर या पहिल्या माघी कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले आहे? तर उत्तर आहे अभय के यांनी फुल बहादूर या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. तर ही कादंबरी लिहिली आहे जयनाथ पती यांनी. यानंतर आपला 11वा प्रश्न, इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकास संस्था. यानंतरचा प्रश्न पहा, नुकतीच राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सदानंद वसंत दाते. आपला 13वा प्रश्न, कोणता देश आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या तांत्रिक साहाय्याने 2025 पर्यंत किमान वेतनाच्या जागी राहणीमान मजुरीची योजना आखत आहे? तर उत्तर आहे भारत. यानंतरचा आपला 14वा प्रश्न, अलीकडे जगातील पहिल्या पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे अनावरण करण्यात आले, त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे डेव्हिन. यानंतरचा आपला शेवटचा प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेले पोयम 3 मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केले आहे?
तर उत्तर आहे इस्रो. तर इस्रोची स्थापना कधी झाली आहे ते पाहून घ्या. 15 ऑगस्ट 1969ला स्थापना झाली. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत एस सोमनाथ, मुख्यालय आहे बेंगलुरू. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.